अशी ही ज्ञानेश्वरी, आप मुझे अच्छे लगने लगे, एकापेक्षा एक, कर्मयोद्धा, जन्मदाता, तुम को ना भूल पाएंगे, दादागिरी, प्रतिकार, बंधन, बाळा झोझोरे, वाजवा रे वाजवा, शेजारी शेजारी अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री निशिगंधा वाड हिची बायोग्राफी आज आपण बघणार आहोत. तर निशिगंधा वाड यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1969 साली झाला. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचं कार्यक्षेत्र हे अभिनेत्री हे आहे. त्यांच्या आईचे नाव डॉक्टर विजया वाड. त्यांच्या पतीचे नाव दीपक देऊळकर. त्यांना एकच मुलगी आहे, तिचे नाव आहे ईश्वरी. वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉक्टर विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या 11व्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि ती त्यांना पुढे 9 वर्षे मिळत राहिली. निशिगंधा या 1985 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेत पहिल्या 50 आणि नंतर 12वीला 3ऱ्या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रुपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात गेल्या. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या PhDच्या प्रबंधासाठी निशिगंधा यांनी 100 वर्षाचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. 2003 मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना PhD बहाल केली. 2004 मध्ये त्यांच्या 3 चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांना खास दिल्लीहून बोलावण्यात आले. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त यांच्या हस्ते निशिगंधा यांचा गौरव विशेषांकाचे प्रकाशन झाले. निशिगंधा वाड यांच्या नावाचा डॉक्टर निशिगंधा वाड एज्युकेशनल कल्चरल ट्रस्ट आहे. डॉक्टर निशिगंधा वाड या 4 चौघी या सुप्रसिद्ध मराठी मासिकाच्या 11 वर्ष संपादक होत्या. सध्या निशिगंधा या 55 वर्षाच्या आहेत. त्यांचं वैवाहिक जीवन खूपच सुंदर गेले. त्यांचा नवरा, त्यांची मुलगी असा त्यांचा संसार. सध्या त्या हिंदी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. तर तुम्हाला निशिगंधा वाड या अभिनेत्रीचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच आणखी नवीन लेटेस्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.